तर आपण पश्चिम बंगालच्या आजच्या विजयाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये पाहूयात। भाजपकडून आणखी एक राज्य प्रथमच पादाक्रांत करण्यात आले। ममता बॅनर्जींची 15 वर्षांची सत्ता भाजपनं उलथवून टाकली आहे। 10 वर्षातच भाजपची 3 वरून जवळपास 200 जागांवर मजल मारण्यात आली आहे। तर 2021च्या तुलनेत भाजपची मतांची टक्केवारी 38.15% वरून 44.77% गेली आहे। तृणमूल काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत 48.2% वरून 41.52% पर्यंत घट झाली आहे। तर पश्चिम बंगालमधली भाजपची कामगिरी आपण पाहतोय। 2011ला भाजपला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नव्हता। 2016 मध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजप 3 जागांवरती विजयी झालेला होता। 10 वर्षांपूर्वीचं हे चित्र शिशुपाल। 2021 मध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली आणि पश्चिम बंगालमध्ये 77 जागा जिंकल्या, तरी आकडा 100च्या आतच होता। आणि आता 2026 मध्ये म्हणजे अवघ्या 10 वर्षात भाजपनं विजयी मुसंडी मारत तुर्तास भाजप 194 जागांवर आघाडीवर आहे, म्हणजे जवळपास 200च्या जवळपास पोहोचली आहे। 10 वर्षात 3 वरून 194 जागा।